असं म्हणतात की क्रिकेटचं जग काही फिल्मी दुनियापेक्षा कमी नाही. इथे वेगवेगळ्या जॉनरामधल्या ड्रामॅटिक गोष्टी कायमच घडत असतात. कधी रॉमकॉम स्टोरीज, कधी मैत्रीमधली कॉमेडी, कधी डाऊनफॉलची ट्रॅजेडी, तर कधी चक्क क्राईम थ्रिलर. आज अशीच एक क्राईमशी असोसिएटेड असलेली एका क्रिकेटरची स्टोरी मी तुम्हाला सांगणार आहे. आपल्याला माहितीच आहे की या क्रिकेटच्या जगतात अनेक खेळाडू आपल्या स्किल्सच्या, रेकॉर्ड्सच्या जोरावर नाव कमवतात आणि महान खेळाडू सुद्धा बनतात. अशा खेळाडूंना पैसा, सन्मान, आदर सगळं मिळतं. पण अनेक क्रिकेटपटू असेही असतात ज्यांना रेकॉर्ड्समुळे नाही तर वादग्रस्त गोष्टींमुळे लक्षात ठेवलं जातं. काही खेळाडूंना वेगवेगळ्या गुन्ह्यामुळे जेलची शिक्षा सुद्धा झाली आहे. पण तुम्हाला हे माहितीये का की एक क्रिकेटर असाही आहे ज्याला फक्त जेलची शिक्षा नाही तर चक्क फाशीची शिक्षा सुनावली गेली होती. फाशीची शिक्षा झालेला जगातला एकमेव क्रिकेटर. कोण होता हा खेळाडू आणि त्याला ही एवढी मोठी शिक्षा का झाली? त्याचीच गोष्ट आजच्या व्हिडिओतून आपण जाणून घेणार आहोत. पण त्याआधी एजीसी स्पोर्ट्स या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर मी ज्या क्रिकेटर विषयी बोलतीये तो म्हणजे वेस्ट इंडिजचा पूर्व वेगवान गोलंदाज लेस्ली हिल्टन. 29 मार्च 1905 रोजी जन्मलेल्या लेस्लीला त्याचे वडील कोण होते हे आयुष्यभर समजलं नाही. तो जेव्हा 3 वर्षांचा होता त्यावेळी त्याच्या आईचंही निधन झालं. त्याच्या बहिणीने त्याला बराच काळ सांभाळलं, पण पुढे जाऊन बहिणीचा सुद्धा मृत्यू झाला. त्यानंतर त्याला त्याच्या मावशीने सांभाळलं, पण मावशीच्या मृत्यूनंतर मात्र त्याचं सगळं शिक्षणच थांबलं. राहायला धड घर नव्हतं, खाण्यापिण्याची सोय करणं हा सुद्धा एक मोठा टास्क होता. त्यामुळे त्यानंतर 2 वेळच्या भाकरीसाठीही त्याला काम करावं लागलं. पण एखाद्या गोष्टीबद्दलचं पॅशन हे माणसाला शांत बसून देत नाही, म्हणतात ना, तसंच लेस्लीच्या बाबतीत घडताना दिसलं. त्याच्या दिवस रात्रीच्या कामासोबतच तो न चुकता आवडीने क्रिकेट सुद्धा खेळायचा. त्याचा तेव्हाचाच परफॉर्मन्स इतका कौतुकास्पद होता की एका स्थानिक क्लबने त्याला नोटीस करून खेळण्याची संधी दिली आणि ही त्याच्या क्रिकेट करिअरची खरी पहिली पायरी ठरली. याच संधीतून तो क्रिकेट विश्वाच्या समोर आला. तेव्हा तो फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही करत होता आणि बघता बघता आपल्या कौशल्याच्या आणि मेहनतीच्या जोरावर 1935 मध्ये इंग्लंड विरुद्धच्या मॅच मध्ये त्याने टेस्ट क्रिकेटमध्ये शानदार डेब्यू केला आणि या डेब्यू नंतर त्याने मागे वळून बघितलंच नाही. त्याची जेवढी क्रिकेट कारकीर्द होती त्यात त्याने कायमच उत्तम परफॉर्म केलं. ओव्हरऑल करिअरमध्ये लेस्ली हिल्टनने वेस्ट इंडिज कडून 6 क्रिकेट कसोटी सामने खेळले. या 6 सामन्यात त्याने 2.59च्या इकॉनॉमी सोबत एकूण 16 विकेट्स घेतल्या. एकदा इंग्लंड विरुद्ध खेळताना त्याने फक्त 27 धावा देऊन त्यात 4 विकेट्स घेतल्या होत्या आणि हा त्याच्या बेस्ट परफॉर्मन्स म्हणून वेस्ट इंडिजच्या कायम लक्षात राहिला. तर दुसरीकडे फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये त्याचं रेकॉर्ड उत्तम आहे. फर्स्ट क्लास मध्ये त्याने 40 सामन्यात 120 विकेट्स घेतल्या आहेत. मग हा एवढा डिसेंट प्लेअर वादाच्या भोवऱ्यात अडकलाच कसा आणि एवढी मोठी शिक्षा मिळावी असं काय कृत्य त्यानं केलं होतं? याची एक पॅरलल घटनांची वेगळी स्टोरी आहे. तर क्रिकेटमध्ये यशस्वी झाल्यावर लेस्ली एका पोलिसाच्या मुलीच्या प्रेमात पडला. नाव लर्लिन रोज. या दोघांनी 1942 साली लग्न केलं. सुरुवातीला त्यांचा अगदी सुखाचा संसार सुरू होता, पण पुढे हळूहळू परिस्थिती बदलायला लागली. वाद वाढायला लागले आणि 1954ला तर सगळं आणखीनच बिघडलं. मीडिया रिपोर्ट्सनुसार लेस्लीची बायको लर्लिन बिझनेसच्या कामासाठी अनेकदा न्यूयॉर्कला जात होती. या दरम्यान लेस्लीला एका अननोन सोर्स कडून चिठ्ठी मिळाली, ज्यात लिहिलं होतं की त्याच्या पत्नीचं दुसरीकडे अफेअर सुरू आहे. पण लर्लिनने मात्र ती गोष्ट नाकारली. त्यामुळे हे प्रकरण जरा टेंटेटिव्हली शांत झालेलं असलं तरी वाद मात्र सुरूच राहिले. पण काही दिवसांनंतर भलतीच गोष्ट घडली. हिल्टनला ती चिठ्ठी मिळाली जी त्याच्या पत्नीने एका फ्रान्सिस नावाच्या व्यक्तीला पाठवली होती आणि इथूनच उलगडा झाला या गोष्टीचा की या फ्रान्सिस सोबतच लर्लिनचे अनैतिक संबंध होते. मित्रांनो, राग आपल्या कंट्रोलमध्ये राहिला नाही तर तो माणसाकडून अमानवीय गोष्टी घडवू शकतो, असं म्हणतात ना, तेच इथे झालं. हे सगळं कळल्यावर लेस्लीला इतका राग आला की या रागाच्या भरात त्याने त्याच्या पत्नीला डायरेक्ट मारून टाकलं. तेही 1-2 नाही तर तब्बल 7 गोळ्या मारून. आणि पत्नीच्या खुनामुळेच त्याला 17 मे 1955 रोजी फाशीची शिक्षा देण्यात आली. आणि या क्रिकेटरचं जीवन प्रवास
इथेच थांबलो. अशा गोष्टींबद्दल गॉसिप्स, नको तितक्या चर्चा तेव्हाही झाल्या आणि अजूनही होतच असतात. पण क्रिकेटमध्ये किंवा कोणत्याही स्पोर्ट्समध्ये असलेल्या खेळाडूंसाठी एक खूप महत्त्वाचा धडा या स्टोरीमध्ये लपलेला आहे. ॲज अ स्पोर्ट्स पर्सन तुम्ही फक्त मैदानावर चांगलं असून चालत नाही, तुमच्यात फिजिकल स्ट्रेंथ असून चालत नाही, तर मेंटली आणि इमोशनली सुद्धा तुम्ही स्वतःवर काम करणं गरजेचं असतं. कारण स्कोर्स, ट्रॉफीज या गोष्टी तुम्हाला खेळाडू बनवतात, पण तुमचे विचार, तुमच्या मनाची शांतता, संयम या गोष्टी तुम्हाला चांगला माणूस बनवतात. आणि जे लोक उत्तम खेळाडू आणि उत्तम माणूस याचं परफेक्ट कॉम्बिनेशन असतात, तेच पोस्ट इंडस्ट्रीमधले खरे लेजंड्स म्हणून ओळखले जातात. तुम्हाला अशा कोणत्या लेजंड्सची उदाहरणं आठवतात? आणि स्पोर्ट्स फील्डसाठी महत्त्वाच्या अशा अजून कोणत्या स्किल्स तुम्हाला वाटतात, हे आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. थँक्यू.